करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाचं आपल्याला श्रवण प्राप्त झालं. त्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला सामर्थ्यसुद्धा पुरवलं. समर्थांनी एक असा भाग आपल्यासाठी लिहून ठेवला आहे. आपल्या डोळ्यातून पाणी येतं की नाही? मग पाणी ज्यावेळी अश्रू येतात म्हणजे काय, तर नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका. चांगली लोक आयुष्यामध्ये सारखी सारखी मिळत नाही. जर ती वाईट बोलले तर आपल्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं ना. म्हणून प्रेम फक्त तुमच्या कामावर आणि ईश्वरावर करा, कारण ही दोन्हीही कधी धोका देत नाही. शानदार नाते पाहिजे असेल तर त्यांना मनापासून निभवलं पाहिजे. मौल्यवान मोती कधीही किनाऱ्याजवळ सापडत नाही. कोणाच्याही वाईट वेळेवर हसण्याची चूक करू नका. ती वेळ आहे, सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते. प्रार्थना कधीही साथ सोडत नाही आणि तळतळात कधीही पाठ सोडत नाही. जे तुम्ही दुसऱ्यांना देणार तेच तुमच्याकडे परत येईल, मग ती इज्जत असो किंवा धोका. नातं कोणतंही असो, त्याचा पासवर्ड हा एकच असतो, तो म्हणजे विश्वास. आयुष्यामध्ये जर खुश राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या फालतू बडबडीकडे दुर्लक्ष न देता आपण काय करतोय हे प्रत्यक्ष पाहावे. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यांच्या दारातून आतमध्ये वाकून पाहत असतो ती व्यक्ती काय करते. परंतु आपण स्वतःहून आपल्यातला विश्वास गमावून बसतो. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुन या लुटी, आनंदाची करावी. नेहमी लक्षात ठेवायला हवं, नातं तोडण्यासाठी लोक चुकीचे आरोप पण लावतात. अशा लोकांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतात ज्यांच्या खिशामध्ये पैसा नसतो. कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका. जेवढे जास्त अपेक्षा कराल तेवढे जास्त दुःख वाट्याला येईल. आपण एकमेकांवर काय करत असतो, अवलंबून राहत असतो. जेवढं मनापासून नातं तेवढ्या जास्त अपेक्षा, जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख. म्हणून जे तुम्हाला वैतागले आहेत त्यांना सोडून द्या, कारण कोणावरही ओझं बनवण्यापेक्षा कोणाच्याही आठवणीत राहणं कधीही चांगलं. ज्यांच्यावर तुमचे सगळ्यात जास्त प्रेम असते त्यांच्यामध्ये जास्त ताकद असते, ती सुद्धा तुम्हाला रडवण्याची. काच आणि नातं दोन्ही नाजूक असतात. दोघांमध्ये फरक फक्त एवढाच असतो की काच चुकून फुटते आणि नातं गैरसमजामुळे तुटते की नाही. म्हणून ज्यांना काय बोलायचं आहे हे कळतं तेच लोक बऱ्याच वेळा शांत राहतात. मित्र गरीब आहे की श्रीमंत याने काही फरक पडत नाही, पण तुमच्या वाईट काळामध्ये तो तुम्हाला कधी साथ देतोय याला महत्त्व आहे. स्वतःची चूक मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगलं माणूस बनूच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अनुभव हा प्रत्येकाला असला पाहिजे, कारण अनुभवाशिवाय कुठल्याही क्षेत्रात असू दे, अनुभव असलाच पाहिजे. अनुभव सांगतो की लोकांना या गोष्टीने काही फरक पडत नाही की तुम्ही खुश आहे की नाही.
तर लोकांना या गोष्टीने फरक पडतो, तुम्ही त्यांना खुश ठेवत आहात की नाही. तमाशा लोक नाही तर आपण स्वतःचं बनवतो, आपल्या आयुष्याचा. प्रत्येकाला आपली कमजोरी ती पण सांगून. वाईट तेवढेच वागा जेवढं स्वतःवर आल्यानंतर सहन होईल. जेव्हा पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, त्यावेळी समजून घ्या की अडचणी डोंगरापेक्षाही मोठ्या आहेत. जेवढी जास्त दुसऱ्यांना किंमत द्याल, तेवढी जास्त स्वतःची किंमत कमी करून घेणार. महल असो किंवा झोपडी, आपलं घर हे आपलंच असतं. हजार नात्यांपेक्षा एक निभावणारं नातं चांगलं आहे. कोणालाही तुमच्या मनातील गोष्टी सांगू नका. असं होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध होईल आणि तुमची कमजोरी त्यांना माहीत असेल. माणूस दोन गोष्टींपासून नेहमीच हरतो. एक म्हणजे त्यांचं कुटुंब आणि दुसरं म्हणजे त्यांचं प्रेम. म्हणजे कुटुंबामध्ये आपण आपली जबाबदारी काय आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. बुद्धिमान माणसाबरोबरच बोललेल्या 2 मिनिटाच्या गोष्टी 1000 पुस्तकं. बघा, लायब्ररीमध्ये आपण जातो, 1000 पुस्तकं आहेत, पण गोष्टी 1000 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक असं घ्या की त्याचा अर्थ उत्तमतेचा असला पाहिजे. वेळ चांगली असेल तर तुमच्या चुका पण मस्करीत घेतल्या जातात, पण वेळ जर खराब असेल तर तुम्ही केलेली मस्करी पण चूक बनते. आपल्याला खूप राग येतो. चूक झाल्यानंतर ओरडणं आणि रागावण्यापेक्षा कोणी हात पकडून प्रेमाने समजून सांगितलं तर जास्त चांगलं वाटतं. वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका, कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांचे दिवस खराब असतात. मदत ही अशी एक घटना आहे जी केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लोक लक्षात ठेवतात. जर तुम्ही खूप वाईट परिस्थितीतून जात आहात तर चालत राहा, थांबू नका. एक दिवस वाईट वेळ पण निघून जाईल. प्रत्येक गोष्ट संपते, परंतु ती गोष्ट संपत असताना त्या गोष्टीतून काय साध्य झाले हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. मरणाऱ्या व्यक्तीला रडणारे 1000 मिळतील, पण जिवंत माणसाला समजून घेणारा एकही मिळत नाही. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये एकटा तोच पडतो जो नेहमी बरोबर निर्णय निवडतो. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे अजिबात थांबूच नका. जी व्यक्ती तुमच्या बरोबर बोलणं बंद करते ती व्यक्ती दुसऱ्याबरोबर तुमच्याविषयी बोलायला भाग पाडते. म्हणून एकटं राहणं आणि एकटं रडणं बऱ्याच वेळा माणसांना मजबूत बनवतं. कोणाचीही गरिबी पाहून नातं तोडू नका, कारण जेवढा मान सन्मान गरिबांच्या घरी मिळतो तेवढा श्रीमंत लोकांच्या घरी मिळत नाही. मनाला दुःख तेव्हाच होतं जेव्हा धोका देणाऱ्यावर विश्वास जास्त असतो. फक्त दिखावा करण्यासाठी चांगलं माणूस, चांगला देह आपला बनला पाहिजे. प्रत्येक वेळी ईश्वर तुम्हाला बाहेरून नाही तर आतून चांगलंच ओळखतो.
कारण सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जगातली खरी हीच गोष्ट आहे की खऱ्या माणसाला नेहमी खोट्या माणसांपेक्षा जास्त स्वतःला सिद्ध करावं लागतं. शेवटी सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते. ध्येयाच्या अर्ध्या रस्त्यांपर्यंत जाऊन कधीही परत मागे येऊ नका. परत यायला सुद्धा अर्ध्या रस्ताच पार करावा लागतो. बोलणं कडू आहे पण खरं आहे. कोणत्याही माणसाला जवळ जास्त सुधारण्याचा प्रयत्न कराल तेवढा जास्त तो तुमचा दुश्मन बनेल. हसणं चांगलीच गोष्ट आहे पण दुसऱ्यांवर कधी हसू नका. कारण परिस्थिती आपल्याला शिकवत असते. चूक भले विसरून जा पण धडा नेहमी लक्षात ठेवा. झाडू जोपर्यंत बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करू शकतो. झाडू मोकळा झाला तर तो स्वतःचा कचरा बनतो. त्यामुळे नेहमी आपल्या लोकांबरोबर जोडलेले राहा. चांगली वेळ त्यांचीच येते जे कोणाबद्दलही वाईट विचार करत नाही. आणि अशा लोकांची मदत ठेवा. देव आणि निसर्ग सुद्धा त्यांना मदत करतो. जगातील कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरीही देवाने आपल्याला जी झोप, शांती आणि आनंद आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आयुष्य दिलंय, त्याच्यापेक्षा जास्त मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. कधीही कोणावर डोळे बंद करून भरोसा करू नका. कारण हे जग इतकं पण चांगले नाही की तुमच्या भरोशावर कायम टिकून राहील. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. गरजेचे नाही की काहीतरी चुकीचं केलं तर दुःख मिळतं. पण कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत चुकवावीच लागते. शेवटचा दिवस गोड व्हावा. जय जय रघुवीर समर्थ.